पाणी तो अजून पण त्याच विचारात अडकले शक्ती. शिवा, बाबा काय म्हणाले आठवतंय ना तुला? 18 दिवस त्या चेटकोबाचं शरीर नष्ट होणार नाहीये. जोवर त्याच्या शरीरातलं रक्त गोठत नाही तोवर त्याचं शरीर नष्ट होणार नाहीये. शक्ती, बाबा असं पण म्हणाले की काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. हे विसरली का तू? हो शिवा, पण या 18 दिवसात काही गडबड झाली आणि त्या चेटकोबाने पुन्हा काहीतरी आपल्याला. शक्ती, चेटकोबा संपलाय कायमचा. तू तुझ्या स्वतःच्या हाताने संपवलेस त्याला. हा आता त्याची बॉडी नष्ट व्हायला 18 दिवस लागतील असं महादेव बाबा म्हणाले. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये. हे बघ, त्याची बॉडी कुठे आहे कोणालाच माहिती नाहीये. आता या सगळ्यामध्ये जर तुझं रक्त त्याच्या बॉडीवर पडलं तरच तो जिवंत होईल असं महादेव बाबा बोलले. पण त्यात काही घाबरायचं कारणच नाही, कारण त्याची बॉडी कुठे आहे हे ना तुला माहिती आहे ना आपल्याला माहिती आहे, आणि महादेव बाबांनी पण आपल्याला सांगितलं नाहीये. मग कशाला घाबरते तू? म्हणजेच कोणी पण त्याच्या बॉडीपर्यंत पोहोचू शकणार नाही असं जर महादेव बाबा बोलले तर मग ती बॉडी महादेव बाबांनी किती गुप्त ठिकाणी लपवली असेल याचा विचार कर ना. उगाच टेन्शन घेते तू. चेटकोबा, हे काय केलंस तू? चेटकोबा काय आहे? अरे माणूस कोण आहे मुळात? चोर. चोर घरात येऊन चोरी करत होता. मी त्याला रोखला तर माझ्याच कानाखाली मारली त्याने. मला राग आला म्हणून मग मी याला संपवला, कायमचा संपवला. अरे पण संपवण्याची काय गरज होती? आणि मुळात अशी कामं ना 4 भिंतींच्या आड करतात. तुझं काय आहे? तू त्या खेळण्यांमध्ये जाऊन पडशील, आम्ही गजाआड जाऊ. ए, मला नाही फरक पडत. जास्त बोलू नकोस. त्याची विल्हेवाट लावा आणि मला सांगा, माझ्या मृतदेहाचं काय केलं? सापडलं का? कुठे आहे? सोबत घेऊन का नाही आलात? मी सांगते तुला काय झालं. म्हणजे आम्हाला नाही सापडली. आम्ही तुला जिथे शक्तीने मारलं होतं ना तिथे आम्ही जाऊन तुझी डेड बॉडी शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला नाही सापडली. म्हणजे काय ते गडबड झाले असं मला वाटतं, पण ते सापडेल नाही का? मूर्ख बाई, मग आजूबाजूला शोधायचं ना.